वरच्या माडात जायचं, तिकडनं 70,000 तुझी. आजच्याच रिकव्हरी झाली पाहिजे. तू आहे ना भाऊंचे ते ए गणे, अरे भाऊंची द्राक्ष संपली आहेत, जा घेऊन ये लगेच. अरे जा. भाऊंची आवडती द्राक्ष तो डावणी घेऊन गेला. काय रे डॉन? अरे कोण डॉन? या एरियात फक्त ते एक डॉन, आपले भाऊ. विषय आहे का काही? डॉन नाही, डावणी. डावणी डावणी डावणी? अरे कोण डावणी? भाऊ तो डावणी लई डेंजर आहे आपल्यापेक्षा. म्हणजे त्याने एखाद्याला पकडलं ना तर तो सेकंड चान्स देतच नाही, असं मी ऐकलंय. अहो भाऊ हे रिलॅक्स करायची ही वेळ नाहीये. तो डावणी बिवणी कोण आहे ना, पहिला त्याला शोधायचा. चला चल गाड्या कर. तो डावणी कुठे माहितीये का? बरोबर सांग. चल पुढे बघू. तो डावणी कुठं भेटल? डावणीला बघितलं का? हो, हा डावणी कुठं भेटल? डावणी डावणी तुम्हाला द्राक्षाच्या बागेत सापडेल. बर चला. आणि हा डावणी कुणालाच सेकंड चान्स देत नसतो बरं का. बर बघतो आम्ही. चला रे. बस लवकर. काढा रे त्या डावणीला बाहेर. आज त्याचा विषय संपून टाकतो भाऊ. आला रे. हाय का डावणी? भाऊ डावणी असा नाही सापडणार. अरे जिथं भारी भारी बुरशीनाशक अजून पोहोचू शकली नाही तिथं आपण काय पोहोचणार? आपण डावणी इकडं काही सुटतोय. भाऊ या डावणीचा विषय संपून टाकू का? दमान जरा. अरे ऐका रे, दुश्मनाशी लढण्यासाठी मसल नाही, मॉलिक्युलची गरज आहे. कारण डावणी नाही देणार सेकंड चान्स. ह्यासाठी एकच रामबाण उपाय. जपानी तंत्रज्ञानानं बनलेलं बायोस्टॅटचं होसाकू आहे खास, जे कानाकोपऱ्यात घुसून लपलेल्या डावणीला करी खल्लास. ढगाळ वातावरणात जेव्हा डावणीचा धोका वाढतो तेव्हा होसाकू त्याला आत घुसू देत नाही आणि टीझॉक्स टेक्नॉलॉजीच्या ऍक्शननं पानाच्या नसा नसात घुसून लपलेल्या डावणीचा समूळ नाश करून त्याचा प्रसार थांबवतं. होसाकू करतं डावणीच्या मुळावर वार आणि त्याचं चक्र तोडून त्याला करतं बेकार. खरंय. इतकंच नाही, हे पानाला इजा न करता डावणीला करतं ठार आणि बागेला ठेवतं हिरवगार. आता तुम्हाला द्राक्ष कमी पडणार नाही. लपलेल्या डावणीचा त्रास होसाकू करी.